आज नेहमीच्या कांदा भजीला देऊ भन्नाट ट्विस्ट। त्यासाठी एक मोठा आकाराचा कांदा घेऊन पुढचा मागचा भाग याचा कट करायचा आहे। नंतर याची साल काढायची। आता ह्या कांद्याला आपण उभं न कापता असा गोल कापायचा आणि नंतर याच्या ज्या गोल रिंग्स आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या। आता इथे मी मका पोहे घेतलेत। आता हे मका पोहे मिक्सर जार मध्ये घालून मिक्सरला जाडसर फिरवून घ्यायचे। अशा प्रकारे खूप बारीक नाही करायचे। तर आता एक बाउल घेतला, यात 1 कप बेसन पीठ, 1 चमचा कॉर्नफ्लोअर, हळद, मिरची पावडर, धना पावडर, मीठ, चाट मसाला आणि थोडंसं लिंबू पिळलं। नंतर यात थोडं थोडं पाणी घालून न पातळ न घट्ट असं पीठ भिजवून घ्यायचं। नंतर एक कांद्याची रिंग घ्यायची, पहिल्यांदा बेसन पिठामध्ये घोळवून कोट करायची, नंतर मका पोह्यांच्या चुरामध्ये घोळवायची। अशा पद्धतीने आता या रिंग्स गरम तेलात तळण्यासाठी सोडल्या। तर हे तळताना तेलाचं टेम्परेचर मीडियम ठेवा, नाहीतर मका पोहे कच्चे राहू शकतात। इथे तयार आहे क्रिस्पी क्रंची ऑनियन रिंग्स। पेरी पेरी डिप किंवा केचप सोबत खा आणि जाता जाता लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।